उत्तर साफ करण्याचं काम, हे धूळ साफ करण्याचं काम कोण करत असतील? तर गुरुदेव आपलं मन साफ करतात आणि मग आपण त्या मनानं त्या आरशामध्ये आपण बघतो आणि मग त्या मनाच्या आरशामध्ये पाहिलं की आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत, कुठल्या स्थितीत आहोत. हे सामर्थ्य आहे ना, असा मनोरूपी आरसा आपल्या हातात देण्याचं 84 लक्ष योनीमध्ये या मनुष्य प्राण्याच्या हातात देण्याचं सामर्थ्य केवळ केवळ आणि केवळ गुरूंकडे. म्हणून निशी दिन चिरपाई गुरुविन दैवत नाही. म्हणून चरण रज, गुरूंच्या चरणातली धूळ जी आहे. कधी कधी आपण पाहता की आमची गाडी जेव्हा जात असते, ती गाडी गेल्यानंतर त्या गाडीची धूळ जी आहे ना, बरेच भक्तगण अंगावर टाकून घेतात. काही जण असतात, काही जण कळत नाही, परंतु गुरूंच्या चरणाचा वास आपल्याला उल्लंघित करत असतो. आपला मनोरूपी आरसा जो आहे, हा मनोरूपी आरसा स्वच्छ करण्याचं काम गुरु करतात आणि आपल्याला आपलं रूप दाखवतात. आपण आरशामध्ये दुसऱ्याचं रूप नाही बघत, आपलं बघत असतो. आपण कुठे आहोत, आपण कसे आहोत, आपल्याला ती दिसत नाही म्हणून आपण असे बघतो ना, आणि म्हणून इकडे बोट करतो, असं बोट करतो. परंतु ज्यावेळी ते दिसायला लागेल त्या आपल्याला स्वतःला साफसुथरं होणं आवडेल. आणि हे काम कोण करत असेल तर जगामध्ये मला वाटतं 33 कोटी देवतांना पण जमलं नाही, ते गुरुदेवांना जमलं. म्हणून गुरूंच्या संत तुलसीदास म्हणतात तुम्ही चरणाचा रज आहे. भगवान शंकराने जसं कपाळाला भस्म, अंगाला भस्म फासलं की ती विभूती ही कुठली असते तर प्रेतावरची विभूती, प्रेताची राख अंगाला फासल्यानंतर ती भगवंताच्या अंगाला आहे. म्हणून तिच्यामध्ये सामर्थ्य येतं, विलक्षण सामर्थ्य येतं. गुरूंच्या सहवासात आल्यानंतर आपणच तेच असतो की पूर्वी जन्मवाले असो किंवा कुठला तरी एखादा आम्ही डाकू असो किंवा कुठला तरी आणखीन एक विकृत माणूस असो, परंतु गुरुदेवांचा चरणरज लागले, गुरुदेवांच्या विचाराच्या आपण चरणरज बनलो, कुठल्या कुठे जातो आणि आपण वाल्मिकी बनतो. एवढं सामर्थ्य ज्या गुरूंमध्ये आहे, अशा गुरूंचा मी चरणरज आहे. पुढे चला. पुढे संत तुलसीदास सांगतायत की श्री गुरूंच्या नखांची ज्योती करावी. मग श्री गुरूंचे नख कसे आहेत